अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा उपाय बघणार आहोत जो आपल्याला 5 गुरुवार करायचा आहे. हा उपाय आपलं आयुष्य उजळण्यासाठी, आपलं नशीब चमकण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. बघा, गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार, आपल्या स्वामींचा. स्वामी म्हटलं की अर्थात काय, दत्त महाराजांचा. बघा, दत्त महाराजांच्या फोटोच्या मागे तुम्ही नेहमी बघितलं असेल की गाय असते. गाय म्हटलं की दत्तांची गाय असं म्हटलं जातं. बघा, आणि गाय ही अतिशय पवित्र आहे, कारण की गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला लाभदायक असते. प्रत्येक गोष्ट आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असते. ते शेण असो, गोमूत्र असो, गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र असते. बघा, तर आपल्याला गायी संदर्भात हा उपाय आपल्याला 5 गुरुवार करायचा आहे. जर तुम्हाला भरपूर अडचणी असतील, सांसारिक म्हणा किंवा कोणतेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला असं वाटतंय की आता सगळं काही संपलं आहे, आता इथून पुढे माझं काय होणार आहे, काय नाही, मला काहीच माहीत नाही, तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा. खूप प्रभावी आहे. आणि बघा, काहींच्या अडचणी इतक्या मोठ्या असतात की त्या सुटत नाही. त्यांनी आपल्या सेवेबरोबरच हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला याचा खूप चांगला परिणाम नक्कीच जाणवेल. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे. 5 गुरुवार तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे गोठा असेल किंवा गोशाळा असेल, जिथे कुठे गाय असेल, तिथे तुम्हाला 5 गुरुवार जायचं आहे. आणि 5ही गुरुवार तुम्हाला गाईला चारा किंवा चण्याची डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचा आहे. आता तो कसा खाऊ घालायचा, म्हणजे खाली ठेवून द्यायचा एखाद्या भांड्यामध्ये आणि झालं, गायीने खाल्ला म्हणजे झालं का? तर असं नाही. तुम्हाला तो जो चारा आहे किंवा चणा डाळ आणि गूळ जर तुम्ही नेणार असाल तर तुम्हाला तो तुमच्या हातामध्ये धरायचा आहे आणि तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. बघा, तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे की गाईने तुमचे हात चाटले पाहिजेत. म्हणजे तुम्ही खाऊ घालणार त्यावेळेस गाईने जिभेने तुमचे हात चाटले पाहिजे, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. असं म्हणतात की आपल्या हातावर आपलं नशीब लिहिलेलं असतं. आपल्या आयुष्यामध्ये काय संकट येणार आहेत, किती दुःख आहेत, कोणत्या समस्या आहेत, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे, काय नाही, हे सगळं आपल्या हातांच्या रेषांवर लिहिलेलं असतं. आणि जेव्हा गाय तिच्या लाळेने आपला हात चाटते ना, तेव्हा आपल्या हातावर जे काही अपयश लिहिलेलं असेल, ज्या काही समस्या असेल किंवा कोणतेही संकट असो, दुःख असो, त्या गायीच्या लाळेमुळे ते सगळे काही पुसले जातात आणि आपलं भाग्य चमकायला लागतं, आपलं नशीब चमकायला लागतं. हा अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्हाला 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे. 5ही गुरुवार तुम्हाला जाऊन तुमच्या जवळपास जिथे कुठे गाय असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्की करून बघा. तुम्हाला खूप अडचणी असतील, खूप दुःख असेल ना, तुम्हाला काय करावं काही सुचतच नाही, तुम्हाला असं वाटतंय की सगळं आता संपलं आहे, तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव नक्कीच येईल. त्याचबरोबर आणि उपाय करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्म चांगलं ठेवायचं आणि आपली स्वामींची नित्यसेवा पण सुरू ठेवायची आहे. नाहीतर नुसते उपाय करायचे आणि एकीकडे आपलं जर कर्म वाईट असेल तर त्या उपायांचा काहीच उपयोग होत नाही. किंवा तुम्ही सेवा जर सोडली, नुसते उपायच करत बसले तरी पण त्या उपायांचा काहीच परिणाम होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला उपाय हे जे प्रभावी उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत, पण त्याचबरोबर आपली सेवा सुरू ठेवणं आणि आपले कर्म चांगलं ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर बघा, तुम्हाला हा उपाय 5 गुरुवार करायचा आहे. आणि त्याचबरोबर गुरुवारी तुम्हाला त्या 5ही गुरुवारी तुम्हाला पिवळ्या कलरचं जे काही पिवळ्या वस्तूचं तुम्हाला दान देता येईल ते तुम्हाला द्यायचं आहे. आता बघा, दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार देऊ शकता. पिवळ्याच रंगाचं का द्यायचं, तर पिवळा हा आपल्या गुरूंचा रंग आहे. बघा, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्ही प्रत्येक गुरुवारी ना पिवळ्या कलरचं वस्त्र नक्की परिधान करून बघा. बघा, आपल्याला भरपूर आपल्या आयुष्यामध्ये बदल जाणवतात, कारण की पिवळा रंग हा आपल्या थेट गुरूंशी त्याचा संबंध येतो. त्यामुळे तुम्हाला पिवळ्या रंगाचं दान, पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान तुम्हाला 5 गुरुवार द्यायचं आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ते दान देऊ शकता. जसं की केळी,
किंवा चणा डाळ आणि गूळ तुम्ही दान देऊ शकता, किंवा पिवळी मोहरी म्हणा, किंवा कोणतंही पिवळं वस्त्र तुम्हाला जर शक्य असेल पिवळ्या वस्त्राचं दान देणं तुम्ही ते देऊ शकता, किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान तुम्हाला द्यायचं आहे. आणि दान अशा व्यक्तींना द्यायचं ज्यांना त्याची गरज आहे. आणि त्या नाही तर गरज नसलेल्या व्यक्तीला दान देऊन काहीच फायदा होत नाही. उलट आपण ज्यांना गरज आहे त्यांना जेव्हा दान देतो ना, तेव्हा त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला भरभरून मिळत असतात. त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्या वस्तूंची त्यांना दान तुम्हाला द्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की 5ची गुरुवार वेगवेगळ्या वस्तू दान द्यायचं का? तर असं अजिबात नाही. ते तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. तुम्ही 5ही गुरुवार केळी जरी वाटल्या तरी चालणार आहे, किंवा 5ही गुरुवार तुम्ही आदलून बदलून जर वस्तूचं दान दिलं, जसं की केळी, वस्त्र किंवा चणा डाळ यांचं जरी तुम्ही दान दिलं तरी चालणार आहे, किंवा फक्त तुम्ही 5ही गुरुवार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दान द्यायचं आहे. असं अजिबात नाही की तुम्ही हेच द्या किंवा तेच द्या. तुम्ही केळी जरी दिल्या 5ही गुरुवार तरी चालणार आहे. आता बघा, दान देताना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला जर परिधान करता आलं तर अवश्य करा. पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचं वस्त्र घालून तुम्ही दान देऊ शकता. फक्त काळ्या रंगाचं वस्त्र घालू नका, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला हाच उपाय 5 गुरुवार करायचा आहे. तुम्ही 5 गुरुवार पूर्ण श्रद्धेने मनापासून हा उपाय जो आहे तो करून बघा. गाईचा आणि हा दानाचा जो उपाय सांगितला आहे तुम्ही तो करून बघा. जे काही आपण उपाय करतो ना किंवा सेवा करतो, हा उपाय म्हणण्यापेक्षा एक सेवाच म्हणा, की आपल्या महाराजांची एक सेवाच आहे असंही म्हटलं तरी चालेल. कारण की जेव्हा आपण कोणतीही सेवा उपाय करतो तेव्हा ते पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने असले पाहिजे. त्यासोबतच आपले कर्म चांगले असणं, आपली सेवा स्वामींची जी काही नित्यसेवा आपण करतो ती हे पण खूप महत्त्वाचं आहे. नाही तर एकीकडे नुसतं उपाय करत राहायचे आणि आपले जर कर्म वाईट असेल, आपण कोणाची निंदा मस्करी करत असू, कोणाबद्दल वाईट बोलत असू किंवा कोणाचं वाईट चिंतत असू, तर त्या उपायांचा, त्या सेवा कोणतीही तुम्ही सेवा केली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, ते व्यर्थ जातं. म्हणून उपाय आणि सेवा करताना मनापासून श्रद्धेने कराच, पण त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा. तर चला, झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.